मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान त्र्यंबकेश्वर चरणी लीन। आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वरावर अतूट श्रद्धा असलेले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहकुटुंब त्र्यंबकेश राजाचे दर्शन घेऊन विधिवत अभिषेक पूजन केले। गेली 23 वर्ष सुरू असलेल्या व्यक्तिगत प्रथेप्रमाणे इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आद्य ज्योतिर्लिंगी त्र्यंबकेश्वराला त्यांनी रुद्राभिषेक पूजन करून दर्शन घेतले। यावेळी पूजन संकल्प करताना येणारे वर्ष सर्व देशवासियांना आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना यावेळी चौहान यांनी प्रभू त्र्यंबकराजास केली। पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती श्रीनिवास गायधनी, सुयोग वाडेकर, पराग धारणे, तन्मय वाडेकर, जयदीप शिखरे, बाळासाहेब कळमकर यांनी केले। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त मनोज थेटे व रुपाली भुतडा यावेळी यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भाजपा नेते श्रीकांत गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष प्रशांत बागडे, युवा मोर्चा अध्यक्ष आलोक लोहगावकर, महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल भालेराव, वैष्णवी वाडेकर, निलिमा धारणे, सुवर्णा वाडेकर आदी उपस्थित होते। चंद्रमा पंडित, कबीर न्यूज नेटवर्क, त्र्यंबकेश्वर।